श र ही व्यंजनं त्याच्यामध्ये दीर्घ ई मिसळली की एक दुसरी वेलांटी श्रला आपण देतो आणि श्री असा त्या अक्षराचा उच्चार होतो, श्री अक्षर तयार होतं. तर आपण श्री अक्षर असलेली काही शहरं बघूया. श्रीनगर आपल्याला माहिती आहे. श्रीनगर कुठे आहे? श्रीनगर काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये मोठं शहर आहे. झेलम नदीच्या किनाऱ्यावर. तिथे हाऊसबोटी आहेत आपल्याला माहिती आहे. नंतर महाराष्ट्रातलं मोठं शहर तिथे श्रीरामपूर, जिथे साखर कारखाने आहेत भरपूर, तिथे ऊसाची लागवड होते, ते श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर शहर आहे. त्यानंतर अजून दुसरे शब्द बघू आपण श्री अक्षर असलेले, ते म्हणजे श्रीमती. श्रीमती म्हणजे एखाद्या स्त्रीचा आदरपूर्वक उल्लेख करायचा असतो आपण, तेव्हा तिला श्रीमती म्हणतो. तर पुरुषाला आपण श्रीमान आणि मग त्याचं नाव घेतो आपण पुढे, किंवा श्रीयुत आपण त्याच्या नावापुढे लावतो, नुसतं श्री किंवा श्रीयुत आणि पुढे त्याचं नाव घेतो. श्रीमान, श्रीयुत, श्रीमती. तसंच खाण्याचा पदार्थ आहे आपल्याला माहिती, श्रीखंड गोड पदार्थ आहे, चक्क्यापासून बनवतात, साखर घालतात. तसंच श्रीकृष्णाचं नाव आहे श्रीहरी. तर ही री वेलांटी कधी पहिली देतात, कधी दुसरी. श्रीकृष्णाचं नाव श्रीहरी. तसंच श्रीकृष्णाचं अजून एक नाव आहे श्रीरंग. त्याच्यानंतर श्रीफळ म्हणजे नारळ. आणि श्रीमुख, परमेश्वराच्या चेहऱ्याला आपण श्रीमुख म्हणतो. तुकाराम महाराजांच्या अभंगात आहे श्रीमुख म्हटलेलं त्यांनी विठ्ठलाला.